मुंबईमध्ये महिलांच्या आरक्षणाला जो विरोध करणार त्या संदर्भात जन आक्रोश मोर्चा काढलेला होता. मात्र या टॉपिकमध्ये एक महिला खूप आक्रमक झालेली पाहायला मिळाली. त्याच्या रोषाला मंत्री गिरीश महाजन यांना सामोरे जावं लागलं होतं. हे बघा, ती महिला एक कॉमन मॅन होती. ती जर 1 आणि 1.5 तास मुंबईच्या या भयानक गरमीमध्ये आणि ट्रॅफिकमध्ये अडकली असेल तर तिचा त्रागा होणं अननॅचरल आहे, म्हणजे नॅचरलीच आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये अननॅचरल असं काहीच नाहीये. ती रागाने बाहेर आली, त्रागाने बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर तिने पोलिसांना रिक्वेस्ट केली. पोलिसांनंतर तिने तो मोर्चा पाहिला की पूर्ण ट्रॅफिक. त्यानंतर त्या रस्त्यावरच मंत्री महोदय बाईट देत आहेत. अहो, तुम्हाला ग्राउंड दिलेलं आहे किंवा फुटपाथवर जाऊन जरी तुम्ही दिलं असतं, तुमचा सगळा एक साईडला केलं असतं तर ट्रॅफिक निघाला असता. तेव्हा चिडून ती तिथं गेली आणि ते पाहिल्यावर तिला दुर्लक्ष केल्यावर ती आणखीन चिडली. शेवटी ती तुम्हाला गेट आउट, डोंट यू अंडरस्टँड, गेट आउट हे म्हणते. म्हणजे कॉमन मॅन एका मंत्र्याची एवढी इज्जत काढते. कुठं तरी विचार करा ना की आज तुम्ही महिला सन्मानाची रॅली काढताय आणि त्या महिला सन्मानाच्या रॅलीमध्ये तुम्ही तिला असं एकदम उडून लावताय. आणि नंतर जेव्हा पोलीस तिला समजून सांगून बाहेर काढत होते तेव्हा भारतीय जनता पार्टीची मुलं आणि बायका काढा तिला बाहेर, ए चल निघ, ए चल निघ. हा तुमचा महिला सन्मान? पहा तुम्ही व्हिडिओ, मी काय खोटं बोलत नाही, व्हिडिओ पहा. अतिशय ती पोलीस तिला समजून सांगत असताना भाजपच्या महिला आणि मुलं तिची टर उडवत होते आणि ते अतिशय वाईट होतं. तुम्ही जर महिला सन्मान रॅली काढताय, जन आक्रोश मोर्चा काढताय, अशा वेळेस महिलांना सन्मान दिला पाहिजे. आणि ती सन्मानासाठी आलीच नव्हती. तिला जे ट्रॅफिकमध्ये प्रॉब्लेम झाले ती तुम्हाला प्रश्न विचारत होती. अहो, टॅक्स भरतीये ना, ती टॅक्स भरतीये मुंबई महापालिकेला. तिला रस्त्यावर जाण्याचा अधिकार आहे. का तुम्ही खोळंबवता लोकांना, का त्रास देता? खरं तर सरकारने आता नियमच, आणि माझ्या मते ज्या एरियात याच्या मध्ये त्यांचा तो मोर्चा आहे तिथं पोलीस परमिशन देतच नाही, कारण का तिथं ट्रॅफिक खूप हेवी असतो. तर तुम्ही म्हणता आमच्याकडे पोलीस परवानगी आहे, तर माझ्या मते ते पण खोटं आहे. आणि मी खरंच गिरीश महाजनांना विचारते की साहेब, तुम्ही मिनिस्टर आहात, मंत्री आहात, तुम्ही जर शिस्तीत नाही वागला तर तुम्ही जनतेकडनं शिस्तीची अपेक्षा करू नये. तेव्हा खरंच तुम्ही पहिलं स्वतःला शिस्त लावा आणि मग लोकांना लावायला जा. आणि त्या धाकड महिलेनी जी त्यांना जागा दाखवली ती अगदीच बरोबर आहे आणि ह्याच्या पुढे अशा महिला रस्त्यावर उतरतील आणि यांची जागा दाखवतील. गिरीश महाजन असं म्हणतायत की मी माझी चूक मान्य केली, ती माफी मागितली, मात्र त्या महिलांकडून मोर्चावरती जी बॉटल फेकण्यात आली हे मात्र चुकीचं होतं. ऐका ना, मान्य करतो ना मी, रागात माणूस काही करू शकतो. मी पण स्वतः पाहिलं, तिने एक छोटीशी बाटली काहीतरी प्लास्टिकची होती, ती फेकून कुणाला मारली नाही, कुणाला लागली नाही. आणि ते असंही म्हणतात की संसदीय भाषा नव्हती. का वापरावी तिने संसदीय भाषा? तुम्ही एवढा त्रास दिल्यानंतर कुठंतरी माणूस रिॲक्ट होणार, चिडणार. एखादी ॲम्ब्युलन्स येत असेल किंवा तिच्या गाडीत जर एखादा कोणी हार्ट पेशंट असता, त्याला दवाखान्यात न्यायचं असतं, तर तुम्ही संसदीय भाषेची अपेक्षा करू नका हो मंत्रीजी. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. तेव्हा मंत्र्यांनी एवढा तर विचार केला पाहिजे की आपल्यामुळं जर ट्रॅफिक थांबतोय, त्याच्यात ॲम्ब्युलन्स असू शकते, अग्निशामक दलाची गाडी असू शकते, एखादा प्रायव्हेट गाडीमध्ये पेशंट असू शकतो. अशा वेळेस जर तुम्ही फक्त घोषणा देत आणि रस्ता ब्लॉक करत बसलात तर कोणताही महाराष्ट्रातला नागरिक सहन नाही करणार. ती महिला कोणत्या पक्षाची नव्हती, तिला काही देणं घेणं नव्हतं कोणता पक्ष आणि कोणता काय आहे. ती ॲज अ कॉमन मॅन रिॲक्ट झाली, तिचा राग जायज होता आणि त्याच्यामुळे तिने संसदीय भाषा वापरणं किंवा तुमच्याकडनं हात जोडून, म्हणजे त्यांची अशी इच्छा आहे का की मंत्रीजी जरा माझ्या गाडीला जायला जागा द्या का? नाही हो साहेब, असं नाही होत. माणूस रिॲक्ट करतं. आणि आता माणसं फार वैतागली आहेत, कारण का तुम्ही एवढं म्हणजे मनमानी चालू केली आहे ना, कॉमन मॅन फार वैतागला. आणि त्याच्यातल्या 100 10 रिॲक्ट होत आहेत आता, आणि अजून थोड्या दिवसांनी या 100 50% रिॲक्ट होणं चालू होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.